आखाती युद्धामध्ये अमेरिकेचा अभूतपूर्व विजय होर्मुझ सुरू झाल्यावरती तेलाच्या किमती कमी होतील, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राला केलेल्या संबोधनातून दावा. इराणमध्ये सत्ता परिवर्तन झालंय, इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोनची क्षमता संपली आहे, अमेरिकन जनतेला संबोधताना डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग, भाजपमध्ये सर्वात मोठी स्पर्धा, काही नावं चर्चेत तर शिंदे सेनेकडून 6, राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस. सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये मोठ्या मुलाचंच नाव नाही, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमध्ये फक्त जय अजित पवार, तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर पदाचाच उल्लेख नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर, आज दिल्लीमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळच्या दौऱ्यावरती, भाजपच्या 50 आमदारांचा करणार प्रचार. बोंधू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर करणार, दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा पोलीस कोठडीसाठी सरकारी वकील मांडणार बाजू. संदीपान भुमरेंच्या चालकाला पोलीस नोटीस, हिवानामा प्रकरणी चालक जावेद शेखला नोटीस पाठवणार. अकोल्यातील फरार पोलीस राजेश जाधव अटखेर अटकेत, जठारपेठ पोलीस ठाण्यामधला प्रकार उघडकीस, जाधवला ठोकल्या बेड्या, अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची केली होती मागणी. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार सरकार, शेतकऱ्यांच्या पाठीशी, मंत्री नितेश राणेंची माहिती. नाशिक शहराचा पाणी पुरवठा येत्या शनिवारी आणि रविवारी बंद राहणार, जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. देशभरासह राज्यभरामध्ये हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरीमध्ये होणार हनुमानाचा जन्मोत्सव, तर देशभरातील हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. समीर रिझवीच्या दमदार अर्धशतकामुळे दिल्ली विजयी, लखनौवरती 6 गडी राखून मिळवला दणदणीत विजय. आज हिडन गार्डनवरती कोलकाता समोर हैदराबादचा आव्हान, दोन्ही संघ पहिल्या विजयासाठी करणार संघर्ष.